हॅलो. हाय. जस्ट गेट आउट ऑफ माय वे. ओके, मला उशीर होतोय. हे पण याआधी भेटलोय ना कधीतरी. जुनी ट्रिक आहे. आय एम नॉट एट ऑल इम्प्रेस्ड. बाईक काढ चल. तू माझ्या बाईकवर येणार आहे? जस्ट शट अप. ओके, आय एम गेटिंग लेट. जा. पप्पा जरा रागवले होते. एवढ्या वेळ फोनवर चॅट करत होते त्यामुळे बोलू नाही शकले. नो प्रॉब्लेम. माझे बाबा पण असेच खडूस आहेत. माझे बाबा पण असेच खडूस आहेत. पण माझे पप्पा अजिबात खडूस नाहीयेत. हा, ग्रेट. हाऊ इज युअर मूड? हाऊज युअर मूड? व्हेरी व्हेरी बॅड. अरे, ड्राईव्ह करताना एक मूर्ख मुलगा भेटला होता. माझी पण एका मूर्ख मुलीशी गाठ पडली होती. मिस कुरुंदकर. काय स्वतःला हाक मारते का? मिस कुरुंदकर दॅट्स मी. बघितलं? येस सर. आतमध्ये. सॉरी. गुड मॉर्निंग सर. मे आय कम इन? कम इन कम इन. हैला ही पण कुरुंदकर. सगळ्या कुरुंदकर आडनावाच्या मुली माझ्याच नशिबात कशा काय पडतात? आपला राजकुमार एकदम हैराण आहे. कारण ती जी मुलगी आहे हिला ती बहुतेक हीच आहे. आणि समोरासमोर बसून आपण तिला ओळखलं नाही. आता ती बाहेर आली की आपण तिच्याशी बोलायचं असं राजकुमार ठरवतो. पण तवर काय करायचं? नाही, आपल्या राजकुमाराला असे प्रश्न पडत नाहीत कारण आपला राजकुमार एकदम हुशार आहे. ती पहा समोर बसले शिकार आणि सुरू झाले आपले राजकुमार. जाने वालो जरा होशियार. गुड न्यूज. आय हॅव डन इट. थँक्स लकी चाम. मिस यू सो मच. मला वाटतं बाकीच्यांचे इंटरव्ह्यू घेण्याची गरज नाही सर. हो, पण बाकीचे लोक नाराज व्हायला नकोत. हो. भेटून घ्या सगळ्यांना. जस्ट फॉर्मॅलिटीज. हैला आज ही बोलता बोलता मध्येच का थांबते? बाप बरोबर आहे वाटतं. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. विश यू ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅट्स. आय एम व्हेरी हॅपी विथ युअर अप्रोच अँड नॉलेज. थँक्यू सर. चलो. थँक्यू सो See. मच. अभिषेक चौधरी. हां. येस. या. हाय. हाय. अण्णा वण ना आतमध्ये. येस सर. आतमध्ये हे नाही इंटरव्ह्यू घेणार आहे. हां. दिवाण साहेब. आय सी यू सून. बाय. काय बोलला ग? थँक्यू सर. महाराष्ट्राच्या राज्यपालांचं नाव काय? तो आपला तो काय, एक मिनिट सर, तोंडावर नाव आहे. आता काल परवा विषय निघाला होता त्याचा. ते कळलं. विजय तेंडुलकर हे सचिन तेंडुलकरचे कोण? कमॉन सर, किती सोपा प्रश्न विचारताय. वडील ऑफकोर्स. आणि मला हेही माहिती आहे की वर्ल्ड कप चालू असताना त्यांचं निधन झालं त्यामुळे. अरे गाढवा, सचिन तेंडुलकरच्या वडिलांचं नाव रमेश तेंडुलकर, कवी होते, साहित्यिक होते. आणि विजय तेंडुलकर मोठे नाटककार, साहित्यिक. हो का? माहितीये म्हणे. एवढं पण माहित नाही तुला? सर खरं सांगू का, मला ना हे नाटक वगैरे काय माहिती नाही. मला सिनेमाबद्दल खूप माहिती आहे. म्हणजे तुम्ही सिनेमाबद्दल काही विचारू शकता मला. खूप नॉलेज आहे मला त्याचं. हे कोण आहे? सर मी तुम्हाला सांगितलं ना, राजकारणाबद्दल नाही माहिती मला फारसं काही. बघताय ना, दादासाहेब फाळक्यांचा फोटो आहे हा. मग 100 वर्षापूर्वी ज्यांनी पहिला चित्रपट बनवला ते, कळलं? सिनेमा करतोय. ओ हे का ते? हेच ते. मोठी व्यक्ती होती. हा. हे काय ते? नाव गेला. सर काय
सॉरी सर. सर मी एक प्रेझेंटेशन बनवलं. वेळ नाही माझ्याकडे. Get out. सर बघून घ्या ना सर. हे बघा, आजपर्यंत तुम्ही पाहिली नसेल अशी बातमी आहे माझ्याकडे. तुम्ही बघाच. सर अहो हे प्रेझेंटेशन पाहिलं ना तर तुमचं आयुष्यच बदलून जाईल. माझं आयुष्य. येस सर. दिवाण साहेब म्हणजे एक नंबरचा कंजूस माणूस. दूधवाल्यापासून ते हॉटेलवाल्यापर्यंत कुणाचेच पैसे देत नाही. टीव्हीवर पत्रकार हाय म्हणून गप्प बसवतो. अहो लोकांचे पैसे देत नाही तर नाही, पण लोकांचे पैसे खातो तो माणूस. मला म्हणाला तुला टीव्हीवर आणतो. मोलकरणीचे कसे काय हाल होतात काय बाय प्रश्न विचारले त्याने. 5 मिनिटं टीव्हीवर दाखवला आणि 6 महिने फुकटचं काम करून घेतलं माझ्याकडून. बायको होती त्याला पण सोडून गेली. बायको का सोडून गेली माहीत नाही. मला डाऊट आहे संसार करायचे पण पैसे घेतले असेल मेल्यानं. सर असं ना माझ्याकडे अजून 2 व्हिडिओज आहेत. अजून 2. एक ती रिपोर्टर नेहा, हा. ती का सोडून गेली ते. नेहाचा व्हिडिओ आहे तुझ्याकडे? हो सर बघायचा तुम्हाला तो. नाही नको. माहिती आहे मला. कॉंग्रॅट्स. असा जरी युवा असा हे पाहिजे. हा? आजपासून तू जॉईन करू शकतो. रिअली सर. येस हे बंद कर पहिलं. थँक्यू सर. सर थँक्स अ लॉट. ओके. असू दे इथे. सर माझं अपॉइंटमेंट लेटर आहे. हा? पण असं कसं करू शकतात ते पप्पा? त्यांनी मला सिलेक्ट केलं होतं ना. अगं हो पण दिस इज चीटिंग या. गॉड डॅम इट, आय हेट दिस. ओके इरा, मी बोलतो देवांशी, तू काही काळजी करू नकोस. काही कोणाशी बोलायची गरज नाहीये पप्पा. मी ठेवते आता फोन. हॅलो. हां बाबा, आरतीची तयारी करून ठेवा. का? म्हणाला होतात ना तुम्ही नोकरी मिळाली तर आरती करू. मिळाली नोकरी. ताजी बातमी चॅनलमध्ये रिपोर्टर म्हणून सिलेक्ट झालोय मी. काय? करा तयारी करा. पोचतोच आहे मी. हा बरं ठीक आहे, ये तू. काय झालं? एवढे गंभीर का झालात? कुणाचा फोन होता? काय आता आपलाच मुलगा आहे म्हणून काही बोलायचं नाही, पण हल्ली काय कोणालाही कुठेही सिलेक्ट करतात. अभि सिलेक्ट झाला, नोकरी मिळाली त्याला. अगं बाई, माझ्या आबीला नोकरी मिळाली का? बरं झालं ग बाई. काय हो, आपल्या पोरांनी त्याचं कर्तृत्व एवढं सिद्ध करून दाखवलं, पण तुम्हाला त्याचं काही कौतुक नाही. तुला आहे ना? हो. मग आरतीची तयारी करा. चला. करणारच. आजचा कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे. तुम्ही 2 जण नेहमी गोंधळ घालता. हो सर, व्हायला पाहिजे. हा. पण पांडे सतत काहीतरी गोंधळ घालत असतो. हॅलो. मी कसं काय जबाबदार आहे? ताजी बातमी टीव्हीवर रोज दिसणार हो माझं पोर. दृष्ट नको लागायला. चॅनलला बोला तुम्ही ना बिंदास बोला बाबा. काय तुम्ही जे काय बोलता ना ते आपण फक्त घरातले ऐकतो, पण मी जेव्हा बोलले ना तेव्हा अख्खं जग ऐकणार आहे. अख्खं जग. नाही, मलाही मनापासून तसंच वाटतं रे, पण बुद्धी विश्वास ठेवायला तयार होत नाही ना. काय करू? बाबा हे काय आता? निदान आजच्या दिवशी तरी नीट बोला ना त्याच्याशी. बघ ना, उठसूट हे असं टोचून बोलत असतात. जाऊ दे रे, तू चल आतमध्ये. हे असंच बोलत राहतील. या साहेब या. ये बाळा. घे तुझं आधी तोंड गोड करते. घे. बरं मला एक सांग, तुझ्या तसं त्यांनी
काय पाहिलं की जे गेल्या 25 वर्षात मला दिसलं नाही? हे का तुमचं चांगलं बोलणं? एवढंच तुम्हाला बोलायचं होतं का? नाही नाही, मला भरपूर बोलायचं आहे, हा. पण आधी या प्रश्नाचं उत्तर तर मिळू दे. समोरच्याचं टॅलेंट ओळखायला ना माणसाचं मन मोठं असावं लागतं. आता तुमचं मन मोठं नाहीये, त्याला आपण तरी काय करणार? पण या जगात बरीच अशी माणसं आहेत ज्यांचं मन खूप मोठं आहे. पण तुला सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी त्यांचं मन कसं काय मोठं केलं? त्यासाठी तू त्यांना काही पैसे वगैरे दिलेस का? नाही, पण तसं नसेल, कारण त्यांना पैसे देण्यासाठी आधी तुझ्याकडे पैसे हवे. म्हणूनच मला एक संशय आहे, तू घरातली एखादी मौल्यवान वस्तू विकली नाहीयेस ना? ओ बाबा ओ, आई मानलं तुला. इतकी वर्ष कसा संसार केलास या माणसाबरोबर? हॅलो अभिषेक, तू ताबडतोब त्या आधार हॉस्पिटलमध्ये जा. इरा कुरुंदकर नावाच्या मुलीचा अपघात झालाय. तिची काय कंडिशन आहे दर अर्ध्या तासाने मला कळवायचं. कळलं का तुला? सर नाव काय म्हणाला? इरा कुरुंदकर. जरा डॉक्टरांना फोन दे. नाही सर, मी हॉस्पिटलमध्ये नाहीये, जरा बाहेर आलो होतो. का? ते इराला ब्लडची गरज आहे म्हणून ब्लड बँक मध्ये आलोय. ते काम तुला कोणी सांगितलं? नाही सर, कोणी सांगितलं नाहीये, पण म्हटलं तेवढीच त्यांना मदत होईल. त्यांना तुझ्या मदतीची गरज नाहीये, कळलं का? मी सांगितलेलं काम तेवढं करायचं. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा आणि डॉक्टरांशी बोलणं करून दे माझं. सर असं काय करताय? त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अरे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, कळलं का तुला? जास्त शहाणपणा करू नकोस. हे सगळं तुझ्यामुळे घडलंय मूर्खा. तुझ्यामुळे भोगायला लागते मला सगळं, कळलं ना? हा, तिला सिलेक्ट केलं असतानाही तुझ्यामुळे मला तिला रिजेक्ट करावं लागलं. आणि त्या रागाच्या भरात तिने गाडी चालवून तूच कारणीभूत, लक्षात ठेव, कळलं? म्हणून स्वतःचं डोकं चालू नको, माझं डोकं जास्त खाऊ नकोस. हा, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा आणि डॉक्टरांशी बोलणं करून दे माझं. हे बघा, सगळी काळजी व्यवस्थित घेतली जाईल. डोंट वरी. डॉक्टर यू सी वी विल डू अवर बेस्ट. काय झालंय? ते काय, ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीये. ब्रेन हॅमरेज झालाय ना. काय ऑपरेशन तर करावंच लागणार आहे. ते ब्लड क्लॉट्सचा जोपर्यंत ब्रेनमध्ये जे क्लॉट्स आहेत ना, त्याचा अंदाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ऑपरेशन करू शकत नाही. करूया, होईल. नाही तुम्ही कुठे निघाला? मी घरी चाललोय. कशाला? नाही इथे हॉस्पिटलमध्ये माझी पोरगी इकडे बेशुद्ध पडली आणि तुम्ही घरी कशाला जाताय? तुमचं म्हणणं असं आहे की मी घरी जायचंच नाही का? जेवायचंच आहे ना, घरी जाऊन आणतो ना मी. काय पाहिजे ते आणतो. डॉक्टर तुम्ही प्लीज घरी जाऊ नका. वेडेपणा करू नका, मला घरी काम आहे. घरी काय काम आहे डॉक्टरचं? इथं हॉस्पिटलमध्ये काम असताना माझ्या पोरगीला इथं काय? अरे माझ्या घरी फंक्शन आहे, वास्तुशांतीची पूजा घातली आहे. अरे पण माणूसच जिवंत नसेल तर वास्तूला काय किंमत आहे? नाही डॉक्टर प्लीज. तुमचं डोकं फिरलंय का? What nonsense. काय मूर्खपणा आहे? आधी माझी मुलगी शुद्धीत आली पाहिजे. तिला जर असं सोडून हॉस्पिटलच्या बाहेर गेलास ना तर तुला तुझ्या हॉस्पिटलला आग लावेन. अरे पण आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो डॉक्टर, आपल्या राज्यातील मी बंदुकीचा सगळ्यात मोठा सप्लायर आहे. सगळ्या भारी गन्स आहेत माझ्याकडे. हो, पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? हो, मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? पण आता सांगतोच आहे तर लक्षात ठेवा. याचं बघू नका माझ्याकडे, तुम्ही इराकडे लक्ष द्या. बघा ना योगायोग बघा ना. आपल्या दोघांचा व्यवसाय माणसाच्या जीवन मरणाशी संबंधित आहे आणि आपण आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करायला पाहिजे. नाही ऐका, तुम्ही घाबरू नका. तुम्ही फक्त इराकडे लक्ष द्या. अच्छा, नाही तुम्ही असं करा, ही गण ठेवा तुमच्याकडे. घ्या ना. नको. ठेवा ना. खरं ठेवा, पण लक्षात ठेवा. ही गण तुमच्यासाठीच. हां इराकडे लक्ष द्या. इराकडे लक्ष प्लीज. तर जोरदार स्वागत करूया अभिनेत्री दीप्ती देवी यांचं. रोखोक या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही चित्रपटामध्ये अभिनय कमी आणि
गावोगावी नृत्याचे कार्यक्रम जास्त करता. सो त्यात काय वाईट आहे? लोकांना माझा डान्स आवडतो आणि म्हणूनच ते मला बोलवतात. आय लव्ह डान्सिंग. लोक खुश होतात आणि मला प्रतिसाद देतात समोरासमोर. आणि एका कलावंतासाठी हा प्रतिसाद खूप इम्पॉर्टंट आहे. वा वा. पण या अशा कमी कपड्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर नृत्य करता, असे कमी कपडे तुम्ही घातले, घरचे तुम्हाला काय बोलत तुम्हाला विचारतात? नाही, तुम्हाला विचारतात का? म्हणजे तुम्ही जे स्टुडिओमध्ये रोज अशी बडबड करता, चित्रविचित्र प्रश्न विचारतात, घरचे तुम्हाला असं विचारतात काय हो तुम्ही अशी बडबड करत असता? ही कामाची गरज असते. जशी बडबड करणं ही तुमची गरज आहे, तशीच कमी कपडे घालणं ही माझ्या कामाची, माझ्या भूमिकेची, माझ्या प्रोफेशनची गरज आहे. मला असं वाटतं की एक छोटासा ब्रेक घेण्याची आवश्यकता आहे. तर घेऊया एक छोटासा ब्रेक. तर पाहत राहा रोखतो. हाय, वाव, नाईस बाईक. चल कुठे? तुझ्या घरी. हे पण तू तू तर त्या हॉस्पिटलमध्ये. मी चालवू? सगळ्यांची रेस लावूया, खूप मजा येईल. नाही नाही, मी चालवतो काय, पण तू कुठे, तू कोण? किती बोर आहेस तू. चल फिरायला तरी जाऊया. चल लवकर. हे अगं तू इकडे कशी आहे? चल ना लवकर. किती नाटकं करतो. चल लवकर. चल ना, चल, चल, चल.